नमस्कार मंडळी, तुम्हीसुद्धा आषाढ तळला का? म्हणजेच आकाड तळला का? तर मंडळी, आकाड तळणे ही जुनी परंपरा आहे. तर आज मी तुमच्यासोबत माझी एक मस्त अशी आकाड तळणीची रेसिपी घेऊन आली आहे. चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया. तरी ही आहे रताळ्याच्या घाऱ्या. तर घाऱ्या करण्याकरिता इथे मी अर्धा किलो रताळे स्वच्छ धुवून अशा पद्धतीने शिजवून घेतलेले आहेत. सो मंडळी, तुम्हाला डायरेक्ट कुकरमध्ये पाण्यामध्ये शिजवायचे असतील तरीसुद्धा चालेल आणि अशा पद्धतीने शिजवलेत तरीसुद्धा चालेल. एवढंच की ह्यामध्ये अजिबात पाणी राहणार नाही. तुम्ही कुकरमध्ये पाणी टाकून शिजवलं तर ते पिचपिचीत होतात, ते अजिबात चांगलं नाही लागत. म्हणजे मला असे आवडतात म्हणून मी असे शिजवले आहेत. थोड्या थोड्या आणि कमी गॅसवर ठेवून पूर्णपणे मंद आचेवर अर्ध्या तासामध्ये हे अशा पद्धतीने रताळे शिजतात आणि खूप चविष्ट लागतात. तोपर्यंत रताळे शिजत आहे तोपर्यंत आपण इथे गूळ किसून घेऊया. तर इथे अर्धा किलो रताळ्यासाठी मी 1 पाव गूळ घेतलेला आहे. तो छानपैकी किसून घ्या. माझ्यासारखी चुकी तुम्ही करू नका. मी किसला नाही, कंटाळा केला, तर इथे नंतर पिठामध्ये अख्ख्या गुळाचे खडे आलेत. तर आपण इथे रताळे शिजले आहेत. आपण आता त्याची सालं काढून घेऊयात. तर मंडळी, इथे रताळ गरम आहे तोपर्यंतच त्याची सालं काढून त्यामध्ये गूळ मिक्स करायचा आहे. नाहीतर गूळ नंतर मिक्स होणार नाही, मग तुम्हाला जास्त त्रास होईल. तर इथे मी रताळंसुद्धा मॅश करून घेतलेले आहेत. तर मंडळी, पूर्णपणे मॅश करायचं आहे. अजिबात रताळ्याचे पीसेस राहिले नाही पाहिजेत. आणि ह्यामध्ये आता गूळसुद्धा मिक्स करून घ्यायचा आहे. सो मंडळी, मिक्स होत नसेल तर तुम्ही थोडंसं गरम पाणी किंवा 1 ते 2 चमचे गरम पाणी किंवा गरम वातावरणात ह्याला ठेवा, म्हणजे गूळ वितळेल. आता हे छानपैकी एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. चमच्याच्या साहाय्याने होत नसेल तर हाताने मिक्स करा. गूळ पूर्णपणे वितळलं पाहिजे, म्हणजेच रताळ्यासोबत मॅश झाला पाहिजे पूर्णपणे. हे पहा अशा पद्धतीने. आता ह्यामध्ये लागेल तसं थोडं थोडं गव्हाचं पीठ घालायचं आहे. इथे तुम्हाला जर बडीशेप किंवा विलायची, सुंठ वगैरे घालायची असेल तर घालू शकता. मला काही आवडत नाही म्हणून मी इथे घातलेली नाही. मीठ वगैरे काहीही घालायची गरज नाही. आता ह्यामध्ये अजिबात पाणी न घालता फक्त त्याच मॅश केलेल्या रताळ्यासोबतच पीठ मळून घ्यायचं आहे. अगदी कठीण पीठ मळायचं आहे, कारण आपण गूळ घातलेला आहे आणि गूळ हातामध्ये येताच तो वितळतो हाताच्या गरमीने. आता आपण इथे लगेच छोटे छोटे गोळे करून घेऊया आणि त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटतो तशा पद्धतीने लाटून घेऊया. अगदी जाडही नाही आणि पातळही नाही, चपातीपेक्षा थोडीशी जाड करायची आहे, जेणेकरून या घाऱ्या छानपैकी फुगतात. हे पहा अशा पद्धतीने. सो मंडळी, मी दाखवते. इथे वरून आपण आता थोडीशी खसखस लावून घ्यायची आहे आणि लाटण्याने पुन्हा एकदा लाटून घ्यायचं आहे. हे पहा, इतकी जाड करायची आहे. आता आपण इथे तेल कडक तापवायचं आहे, पण तळताना गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे. सो मंडळी, इथे तुमच्या कितीही घाऱ्या असू द्या, घारी तेलात सोडताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि लगेचच गॅसची फ्लेम लो करायची आणि मंद आचेवरच पूर्णपणे घारी तळून घ्यायची आहे. अगदी आलटी-पलटी करून मस्त अशी सोनेरी रंग येईपर्यंत, नाहीतर ती आतपर्यंत भाजली जाणार नाही, नंतर ती कच्ची कच्ची लागते. सो मंडळी, तुम्ही बघू शकता इथे घारी तळून झालेली आहे. 1-1, 2-2च तळाव्या लागतात, जास्त तळता येत नाही. हे पहा, मस्त अशी घारी तळून तयार झालेली आहे. तर मंडळी, तयार आहेत आपल्या घाऱ्या. जर तुम्हाला माझी ही घाऱ्यांची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर मंडळी, हे पहा, मी नंतर छोट्या छोट्या कट करून केलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त अशा टम्मसुद्धा फुगलेल्या आहेत. तर रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू.